नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे। ऊस पिकामध्ये शुगरकेन बॅक्टेरिया उदा ॲसिडबॅक्टर डायझोट्रॉफिकस सोडण्यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करा। ठिबक सिंचनाद्वारे ड्रिप इरिगेशन बॅक्टेरियाचे लिक्विड कल्चर ठिबक सिंचनातून सहज सोडता येते। 1 लिटर लिक्विड बॅक्टेरिया 200 लिटर पाण्यात मिसळून व्हेंचुरीच्या सहाय्याने पिकाला द्यावे। आळवणी ड्रेंचिंग जर ठिबक नसेल तर पंपाचे नोझल काढून झाडाच्या मुळाशी द्रावण सोडावे। साधारणपणे 5 ते 10 मिली बॅक्टेरिया प्रति लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण वापरावे। शेणखतातून देणे सौल ॲप्लिकेशन 1 ते 2 लिटर बॅक्टेरिया 50 ते 100 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून ते 2 ते 3 दिवस सावलीत ठेवावे आणि नंतर ऊसाच्या ओळींमध्ये टाकून मातीआड करावे। बेणे प्रक्रिया सीड ट्रीटमेंट ऊस लागवडीपूर्वी बेणे 5 ते 10 मिनिटे बॅक्टेरियाच्या द्रावणात 100 लिटर पाण्यात 500 मिली ते 1 लिटर भिजवून मगच लागवड करावी। महत्त्वाची काळजी बॅक्टेरिया सोडताना किंवा सोडल्यानंतर किमान 4 ते 5 दिवस कोणतेही रासायनिक खत किंवा कीटकनाशक वापरू नका। बॅक्टेरिया नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी ऊन कमी असतानाच द्यावेत। जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे।